नमस्कार, सुनीता किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। तर हे बघा, ह्या मुगाचे आपल्याला आमटी करायची आहे, तिखट आमटी। तुम्हाला मी आमच्या घरी जशी बनवतात ना त्या पद्धतीने ती आमटी मी तुम्हाला दाखवणार आहे। हे अशा आमच्याकडे काळे मूग असतात, तुम्हाला जवळमधून दाखवते। हे बघा, जसे उडीद असतात ना त्याच प्रकारे हे मूग असतात आमच्याकडे। हे असे पिकतात, पण उडदाचा आकार थोडा मोठा असतो आणि ह्या मुगाचा आकार थोडा छोटा आहे। तर ह्याच्यापासून जी आमटी आमच्या घरी करतात ना त्या पद्धतीने आमटी मी तुम्हाला करून दाखवणार आहे। त्याच्यामध्ये आपल्याला शेवग्याच्या शेंगा टाकायच्या आहेत। इथे मी 2 शेवग्याच्या शेंगा अशा कट करून घेतलेल्या आहेत आणि त्याच्यासाठी हे वाटण। तर कोथिंबीर घेतली थोडी, 5 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच आलं, 2 हिरवी मिरची, 1 मीडियम साईजचा कांदा घेतला आहे, 1 टोमॅटो आणि ओलं खोबरं मी किसून घेतलेलं आहे। हे बघा, ह्याचं वाटण आपल्याला करायचं आहे। आता हे तव्यावरती आपल्याला भाजून घ्यायचं आहे। तर हे बघा, इथं मी गॅस पेटवून घेतले आणि तवा ठेवलेला आहे। आता आपल्याला हे मूग आहेत ना हे भाजून घ्यायचे। आता हे बघा, हे मूग आपले भाजून झाले, थोडा कलर पण ह्याचा चेंज झालेला आहे बघा। आता हे आपल्याला काढून घ्यायचे। आता हा तवा गरम आहे ना तरच आपल्याला हे मसाले पण जरा भाजून घ्यायचे। पहिलं खोबरं भाजून घेते मी। इथं ओल्या खोबऱ्याचा वापर केला आहे, इथं तुम्ही सुकं खोबरं जरी वापरलं तरी चालेल। आता हे खोबऱ्यामध्येच आपल्याला हा कांदा टाकून घ्यायचा आहे, आलं, मिरची आणि लसूण हे पण ह्याच्यामध्येच आपल्याला भाजून घ्यायचं आहे। आता हे भाजतंय ना तरच आपल्याला थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे, म्हणजे कांदा मस्त भाजेल। ही आमटी मी कशी करते ते तुम्हाला बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला समजेल ही आमटी कशी करायची। आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा। आता हा आपण टोमॅटो घेतलेला आहे तो पण ह्याच्यामध्ये टाकायचा आणि कोथिंबीर। आता हे सगळं चांगलं परतून घ्यायचं आणि काढून घ्यायचं। आता हे सगळं भाजून झालेलं आहे, आता काढून घेऊया आपण। आता हे थंड व्हायला ठेवू। तर हे बघा, हे मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत मूग। आता आपल्याला हे कुकरमध्ये टाकून घ्यायचं आहे। इथं कुकर घेतलेला आहे मी, ह्याच्यामध्ये हे मूग टाकायचे। आता हे टाकले कुकरमध्ये। आता आपल्याला पाणी ओतून घ्यायचं आहे। हे बघा, एवढं पाणी ओतलेलं आहे मी। तर झाकण लावून घेते। आता गावाकडे कसे ही डाळ आहे ना भरडून बनवतात, पण इथं काय भरडण्यासारखं काय नाही। ही जरी असं आपण जसं वरण मुगाच्या डाळीचं करतो ना त्याप्रमाणे पण करता येते, पण इथं मिक्सरवरती करायला गेलं ना तर त्याची पावडर होते। त्याच्यामुळे मी हे अख्खेच मूग वापरून तुम्हाला आमटी करून दाखवणार आहे। आता ह्याच्या 3-4 शिट्ट्या करून घ्यायच्या, 1 शिट्टी फास्ट गॅसवरती आणि 3 शिट्ट्या कमी गॅसवरती करायच्या। आणि हे कुकर होईपर्यंत ते वाटण आपण करून घेऊया। आता इथं आपलं वाटण हे बघा बनवून घेतलेलं आहे, असं बारीक वाटून घ्यायचं। कुकरची 1 शिट्टी झाली का गॅस बंद करू आणि कुकर गार झाला का आपण 4 शिट्ट्या झालेल्या आहेत आपल्या, गॅस बंद करून घेते। आता आपण कुकर खाली घेऊया। आता हे बघा, इथं हे मूग आपले शिजलेले आहेत। आता हे तिखट वरण कसं होतं, आपण जसं काल्या घेवड्याची डाळ बनवतो ना त्या प्रकारे हे वरण होतं, म्हणजे आमटी। हे असं आपल्याला मॅच करून घ्यायचं आहे। हे बघा असं। आता हे बघा, हे मी मॅच करून घेतलंय। आता आपण वरण आमटी बनवायला सुरुवात करूया। हे असं दिसतंय पण खायला ह्याची चव बघायला ना एकदम अप्रतिम असते, कारण आपण भाजलेलं पण आहेत आणि सालीसकट आहेत हे मूग। मूग पौष्टिक किती आहेत ते आपल्याला सर्वांना माहितीच आहेत। तर आता एक मी टोप घेतलेला आहे, तो गॅसवर ठेवते, गॅस चालू करते। आता टोप आपला गरम झालेला आहे, ह्याच्यात 2 पळी तेल टाकून घेते। आता तेल गरम झालं, इथं मी अर्धा चमचा मोहरी घेतली, ती टाकून घेऊया। मोहरी चांगली तडतडले
जिरं, थोडा कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे आणि लसूण हे ठेचून घेतलेत मी 4-5 पाकळ्या, त्या टाकून घ्यायच्या. आता इथं आपल्याला हे लसूण आहे ना ते लालसर होऊन द्यायचे. नंतर एक मिडियम साईजचा मी कांदा घेतलेला आहे बारीक चिरून. हे बघा लसूण आपले झालेले आहे. कांदा टाकून घ्यायचा. आता इथे कांदा पण झालेला आहे आपला परतून. आता ह्याच्यामध्ये आपल्याला आहे ना टोमॅटो नाही टाकायचा कारण आपण वाटण केले त्याच्यामध्ये एक घेतलेला आहे. पाव चमचा हिंग घेतला आहे. आणि हे काय सुके मसाले आहेत. इथं धना पावडर, धना जिरा पावडर मी घेतला 1 चमचा, अर्धा चमचा गरम मसाला, हळद अर्धा चमचा आणि 2 चमचे लाल तिखट घेतले. ते आपल्याला टाकून घ्यायचं आहे. तिखट तुम्ही कमी जास्त तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता. आता हे मसाले आपल्याला चांगले परतून घ्यायचे आहेत तेलामध्ये. थोडंसं पाणी टाकायचं आहे कारण मसाले जळतात ना त्याच्यामुळे. आणि ही आमटी आहे ना आपल्याला एकदम साध्या सोप्या पद्धतीने करायची आहे कारण सगळं घरच्या साहित्यामध्ये कुठला आपण खडा मसाला नाही, कोणता गरम मसाला थोडा वापरलेला आहे, दुसरं काय नाही, धना जिरा पावडर. एकदा करून बघा, एकदम अप्रतिम ही आमटी होते. हे मसाले चांगले परतून झालेत, बघू शकता तुम्ही, तेल सुटले चांगलं. आता हे आपण वाटण करून घेतलं होतं ना ते आपल्याला ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे. आता हे वाटण आहे ना ह्या मसाल्यामध्ये एकजीव करून घ्यायचं आहे आणि चांगलं शिजवून घ्यायचं आहे आपल्याला, चांगलं तेल सुटेपर्यंत. आता इथे बघा मसाल्याला तेल सुटले म्हणजे आपले मसाले चांगले शिजलेले आहेत. हे बघा, बघू शकता तुम्ही, मस्त परतून घेतलंय वाटण. आता हे आपण शेंगा घेतल्या होत्या ना कापून, ते आपल्याला ह्याच्यामध्ये घालून घ्यायचे आहेत. आता हे शेंगा आपल्या टाकल्यात तर आता हे बघा, ह्या वाटण केलेलं ना ते पाणी आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि 2 मिनिटाची ह्याला थोडी वाफ काढून घ्यायची म्हणजे शेंगांमध्ये जरा वाटण हे टाकलेलं आहे ना ते मुरून. आता याच्यावरती एक ताट ठेवलं आहे, त्याच्यामध्ये आपल्याला थोडं पाणी टाकून ठेवायचं आहे म्हणजे त्या शेंगांना पण जरा पाणी सुटेल आणि त्या शिजतील जरा. आता बघूया आपल्या शेंगा. हे बघा, ह्याला कड आलेला आहे चांगला. आता ही डाळ आपण शिजवून घेतलेली आहे ना ती ह्याच्यामध्ये घालून घ्यायची. आता हे पाणी गरम करून घेतले ना ते कुकरमध्ये टाकून त्याच्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि आपल्याला किती आमटी पाहिजे त्याप्रमाणे पाणी ओतू शकतो. जेवढी तुम्हाला लागेल तेवढी तुम्ही पाणी ओतून आमटी बनवू शकता. आता इथं मी 6 ते 7 माणसांची आमटी करणार आहे. मला अजून पाणी लागणार आहे त्याच्यात. आता ही आमटी आपल्याला आहे ना 4 ते 5 मिनटं चांगली शिजून द्यायची. आता ह्याच्यात चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं. थोडीशी कोथिंबीर टाकते आणि हिला शिजू देऊया. तरी बघा, इथं आपली डाळ तिखट आमटी मस्त बनवून झालेली आहे. शेंग पण शिजले काय बघूया. शेंग पण शिजले. आता थोडी कोथिंबीर करते आणि गॅस बंद करून घेते. इथं आपल्या काळ्या मुगाची आमटी बनवून तयार झालेली आहे. ही आमटी आता तुम्ही भाकरी, चपाती, भाताबरोबर खाऊ शकता. तर आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ कुठून तुम्ही पाहताय
गावाकडून मुंबईमधून कुठल्या शहरातून पाहत असाल तर मला एक कमेंट नक्की करा, मला आनंद होईल तुमचा धन्यवाद करायला.